हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा हा दिवस ना माझा खूप व्यस्त असणार आहे, कारण आज मी घराची साफसफाई, आवराआवर आणि माझं संपूर्ण गृहिणी रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता प्रत्येक गृहिणीचा दिवस वेगळा असतो, पण एक गोष्ट समान असते, तर ती म्हणजे घरासाठी केलेली मेहनत. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेत तोपर्यंत आपली कामं सुरूच असतात. कधी कधी थकवा येतो, पण आपल्या कुटुंबासाठी सगळं करताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. आज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम ना मी घरातील खिडक्या उघडल्या. सकाळची ताजी हवा घरामध्ये आली की घर कसं प्रसन्न वाटतं. त्यानंतर मी माझ्या दिवसाची सुरुवात चहापासून केली. चहाचा कप हातात घेऊन दिवसाचं नियोजन केलं ना की कामं व्यवस्थित होतात. आता ना मी साफसफाईला सुरुवात केलीच. रोज थोडी थोडी साफसफाई केली ना तर घर कसं कायम स्वच्छ राहतं. अनेकदा आपण कामं पुढे ढकलतो आणि मग एकाच दिवशी खूप कामाचा ढीग तयार होतो. त्यामुळे रोज थोडी थोडी साफसफाई करणं खूप महत्त्वाचं आहे. सध्या ना आता इथे मी हॉल आवरायला घेतला आहे. हॉल हा घराचा सर्वात जास्त वापरला जाणारा भाग असतो, त्यामुळे इथे ना पसारा पटकन होतो. म्हणून मी इथे तुम्हाला एक सांगेल, एक छोटीशी सवय ना आपण आपल्याला सुद्धा लावायची आणि आपल्या घरात असणाऱ्या सर्व मेंबरना सुद्धा सांगून ठेवायचं. एखादी वस्तू आपण वापरली की ती वस्तू जागच्या जागी ठेवावी, म्हणजे कसं घरसुद्धा नेटनेटकं राहतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो. मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा घर नेटनेटकं स्वच्छ ठेवण्यासाठी काही टिप्स असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ना आता मी सोफा आवरायला घेतलाय. या सोफ्यामध्ये ना खूप साऱ्या वस्तू माझ्या बसतात. तर गावावरून आल्यानंतर ज्या बॅगा होत्या ना त्या या सोफ्यामध्ये मी ठेवल्या होत्या आणि असंच काल मी बघायला गेले, मला काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी बघायला गेले, तर इतकी धूळ बसले ह्या बॅगांवरती आणि कॉक्रोचसुद्धा आतमध्ये भरपूर झालेत. म्हणून म्हटलं चला आज त्याचीसुद्धा साफसफाई करावी. तर ज्या काही बॅगा आहेत त्या फक्त बाहेर काढलेत, आतून सगळं झाडून घेतलं आणि परत जे सामान आहे ना तसंच मी ह्या सोफ्यामध्ये ठेवणार आहे. आता घर माझं जरी छोटं असलं ना तरी स्टोरेज स्पेस खूप आहे. म्हणजे हा सोफा आहेच आणि परत जो इनबिल्ट बेड आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा ना भरपूर सामान बसतं. कपाटं 2 आहेत, पोटमाळा आहे. जे सामान मी आता वापरत नाही आहे ना, मोठ्या मोठ्या बॅगा किंवा आता त्यांचा वापरच मला करायचा नाही आहे, तर ते सगळं मी पोटमाळ्यावरती टाकून ठेवलं आहे. आता सोफ्याची साफसफाई झाली, बेड वगैरे आवरून घेतला. सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल, वरून फॅन वगैरे साफ केला. ज्या जाळ्या वगैरे झाल्या होत्या ना, जाळ्या तर नव्हत्या झाल्या, फक्त धूळ येऊन बसलेली, तर ते सगळं झाडलं वरून. आता खालचा कचरा काढून घेते आणि नंतर मग फरशी साफ करेल. पण त्याआधी ना वरून झाडलं आहे तर सगळी धूळ ना बाकी इतर वस्तूंवरती पडले, म्हणजे टी व्ही, फ्रीज किंवा खिडक्या, ह्या अशा छोट्या छोट्या ज्या बाकी वस्तू आहेत ना तर त्या सगळ्या ओल्या फडक्याने आधी साफ करते आणि त्याच्यानंतर लास्ट मग फरशी साफ करायचं. आता स्वच्छ फरशी आणि नेटनेटकं घर पाहिलं ना की मनालाही खूप आनंद वाटतो, छान वाटतं. स्वच्छ दिसणं फक्त महत्त्वाचं नाही आहे, तर ते स्वच्छ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी ना बेडरूममधल्या सगळ्या खिडक्या साफ करून घेते ओल्या फडक्याने. इतकी धूळ दिसते ना, म्हणजे एक दिवस जरी हात मारला नाही ना ओल्या फडक्याचा तरी एकदम धूळ अशी बसलेली दिसते. व्हिडिओमध्ये दिसते की नाही माहिती नाही, पण भरपूर धूळ घरामध्ये येते. आजच्या व्हिडिओमध्ये ना साफसफाईला जास्त फोकस मी हॉलवरतीच केलेला आहे, कारण की परवाच मी किचनची साफसफाई केली. रोज काही ना काहीतरी मी करतच असते. एकदम सगळा पसारा मी काढत नाही, थोडी थोडी साफसफाई मी करते. परवाच मी किचनची साफसफाई केली, एका रील्समध्ये सुद्धा दाखवलं आणि मोठ्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे कंटेनर वगैरे मी ठेवतो ना त्याची साफसफाई, असं काही ना काहीतरी करतच असते. त्याच्याने माझे व्हिडिओसुद्धा बनतात आणि माझ्या घराची साफसफाईसुद्धा होते आणि मला स्वतःला लागेल ती वस्तू ना मी खरेदी करू शकते, इतपत मी कमवते. म्हणजे घर, संसार, मुलं बाळं बघून 2 पैसे कमवते एक गृहिणी असून. तर मला तुम्हालासुद्धा सांगायचं, जर घरी असाल ना काही ना काहीतरी चालू करा, छोटासा बिझनेस. जसं तुमचं शिक्षण असेल ना त्यानुसार तुम्ही काही ना काहीतरी चालू करा, घरी बसून नका राहू. कारण का एखादी वस्तू जर आपल्याला विकत घ्यायची असेल स्वतःसाठी लागणारी, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मागावे लागत असतील ना तर मग ते चुकीचं आहे. कारण का आपण प्रत्येक वेळेस आपल्याला एखादी वस्तू आवडली तर प्रत्येक वेळेस तर आपण मागू शकत नाही, मग मन मारावं लागतं. म्हणून सांगते की निदान आपल्या गरजा आपल्याला पुरवता येतील इतपत कमवा. इथे ना आता बऱ्यापैकी साफसफाई झाली, फक्त फरशी पुसायची आहे.
तर बाकीसुद्धा इतर कामं असतात, म्हणजे स्वयंपाक बनवणं, मुलांकडे लक्ष देणं, त्यातूनच मी स्वयंपाक केला आहे. पण ते सगळं ना मोठ्या व्हिडिओमध्ये मी शूट नाही केलं, तर ते सर्व एका रील्समध्ये मी ह्या दिवशी रील्ससुद्धा बनवली होती, त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं दाखवलं आहे. तर इथे आता सात्विकने गाडी खाली पाडले, त्याचं सतत काही ना काहीतरी चालूच असतं. ही विंडो मी ओपन केली ना की तो वस्तू टाकतोच टाकतो. आता ही जी गाडी होती ना, तर ती त्याची आवडीची गाडी होती. त्या दिवशी आम्ही विशालमध्ये गेलेलो आणि त्याने ती गाडी मला घ्यायलाच लावली होती, तर ती घेऊन आली. आता 2 वेळा तिला पाडले, ही तिसरी वेळ आहे. तिला आणखी जर खाली पाडली ना तर ती पूर्ण तुटणार आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गाड्या होत्या ना, ही खिडकी अशी उघडी राहिली ना की त्या टाकून दिलेत. भरपूर गाड्या त्याने खाली टाकलेत. आता हे दुपारचं जेवण, तर हे एका रील्समध्ये, म्हणजे मी या दिवशी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला, तर त्याच्यामध्ये सगळं स्वयंपाकाचं दाखवलं होतं. आता थोडासा आराम म्हणता येणार नाही आहे, कारण का शॉर्ट व्हिडिओचं एडिटिंग केलं. सात्विकला थोडा वेळ आराम करून आता फ्रेश करून, बाहेर क्लायमेट छान आहे, म्हणजे पाऊस नाही आहे, तर म्हटलं थोडंसं फिरून आणावं. कारण का तो आता 2.5 वर्षाचा होऊन गेला, तरी व्यवस्थित क्लिअरली तो बोलतच नाही आहे. त्याला मुलांची सवयच नाही आहे. म्हणून म्हटलं थोडंसं गार्डनला घेऊन मुलांमध्ये मिक्स करावा, म्हणजे आता शाळेत टाकायच्या आधी तो व्यवस्थित बोलेल. कारण का आता थोड्या महिन्याने शाळेतसुद्धा टाकावा लागेल. आणि खूप घाबरतो, म्हणजे मुलांमध्ये खेळतानासुद्धा त्याला भीती वाटते. कोणी जरी ओरडला अनोळखी माणूस तरी खूप घाबरतो, रडत रडत येतो. आता इथेसुद्धा ना तो खेळतानासुद्धा रडतो आहे. दीदीसोबत खेळतो आहे ना तरीसुद्धा तो रडतो आहे. म्हणून म्हटलं आता क्लायमेट छान आहे, तर त्याला गार्डनमध्ये घेऊन यावं. कारण का गार्डनसुद्धा हे जवळ आहे आणि खूप मुलं येतात. शनिवार रविवारची तर खूप गर्दी असते. एकट्याला खेळायची सवय लागली, एकटा खेळण्याचा प्रयत्न करत असतो तो, म्हणजे एकटं एकटं खेळावं असं त्याला वाटतं. आता मातीमध्ये खेळतोय तो, पण इथे ना समोर एक मुलगा खेळतोय बघा, तर त्याचे पप्पा त्याला ओरडले. तो असा लोळतोय ना मातीमध्ये, तर ह्याला वाटलं मलाच ओरडले, म्हणून तो लगेच रडत रडत माझ्याकडे आला. हे ते पाहू शकता. तर थोडा वेळ खेळलो आम्ही तिथे. आणि हे गार्डन इतकं छान आहे, म्हणजे वयस्कर माणसंसुद्धा चालायला येतात, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, मुलंसुद्धा भरपूर खेळतात आणि बसायलासुद्धा खूप लोक येतात. तर आता इथे थोडा वेळ राऊंड मारला आम्ही, परत थोडा वेळ बसलोसुद्धा आणि नंतर मग घरी गेलो. आधी आम्ही पुण्यामध्ये होतो ना, सात्विक नव्हता त्यावेळेस मी रोज सकाळी चालायला यायचे इथे. सकाळी 6:30ला किंवा 7ला असे यायचे, म्हणजे रुद्राला मला वाटते मी शाळेत घालवायचे त्याच्यानंतर, म्हणजे 7 नंतरच मी यायचे. 1 तास चालायचे आणि त्याच्यानंतर घरी जायचे. घरापासून खूप जवळ आहे, काहींना माहिती असेल इथे हे. आता बऱ्याच जणांनी लोकेशनसुद्धा ओळखलेलं आहे, पण विचारतात कमेंटवरती की इथे राहते का, तिथे राहते का, तर मी पूर्ण ॲड्रेस नाही सांगू शकत. पण काही ताईंनी अगदी बरोबर ओळखले. तर आता इथे ना नाही बसलो, बसायचं होतं, पण तिथे ना मुंग्या होत्या, लाल मुंग्या होत्या, म्हणून आम्ही तिथे नाही बसलो. थोडंसं चाललो आणि नंतर मग झोपाळ्यावरती सात्विकला घेऊन रुद्रा बसले. मस्त खेळले दोघंजणं. आता ह्याच्यामुळं ना तिलासुद्धा खेळता येत नाही, कारण का ती जिथे जाईल ना तिच्या पाठून हा असतो. 1 ते 1.5 तास आम्ही गार्डनला बसलो. मस्त थोडंसं शूट केलं, फोटोसुद्धा काढले आणि सात्विक रुद्रा दोघंही छान खेळले. आणि आता आम्ही घरी यायला निघालो आहे. तर हे आमच्या घराच्या तिथलं लोकेशन. तर खाली उतरलं ना की सगळं जवळ आहे, खूप छान आहे, म्हणजे इथे मस्त वाटतं. आता जायचं होतं रस्ता क्रॉस करून फळं घ्यायला, केळी दिसली होती. सात्विकला केळी खूप आवडतात, पण नाही गेले, कारण का गाड्या खूप होत्या आणि दोघांना घेऊन, त्याच्यामुळे नाही गेले. म्हटलं मी सकाळी एकटी येईल ना भाजी न्यायला, त्यावेळेस मग ही फळं वगैरे काही लागेल ते घेऊन जाईल. आता घरी आले आणि आधी गरम पाणी करून पिते. पाणी गरम होतं आहे ना तोपर्यंत बाकीची 2 कामंसुद्धा करते. तर ते म्हणजे हातपाय वगैरे धुते. हातपाय वगैरे धुवूनच गेले होते, पण परत आता देवाची बत्ती लावायची म्हणून परत पायावरती थोडंसं पाणी घेतलं, हात धुतले आणि मीडियम गॅस केला. तोपर्यंत देवाची बत्ती लावली. सात्विकला TV लावून दिले. रुद्रा तिच्या मैत्रिणीचा, म्हणजे इथेच बिल्डिंगमध्ये एका मुलगीचा बड्डे आहे, तर तिला तिकडे जायचं आहे बड्डेला. तर आता ती बाहेर गेली मैत्रिणीकडे, त्यांचा काही प्लॅन चालू असेल. पाणी गरम झालं ना की कधीतरी कॉफी टाकते, नाहीतर मग कडकडीत ते पाणी मस्त निवांत बसायचं आणि प्यायचं. कारण का चहा आता संध्याकाळची बनवत नाही. गावाला भरपूर चहा पिऊन आले. वडिलांचं दुकान होतं, त्याच्यामुळे 2 टाईम चहा बनवायची आणि जे पाहिजे ते खायचं. कोणतं बिस्किट पाहिजे ते घेऊन खाल्ले, त्याच्यामुळे भरपूर मोठी होऊन आले. तर आता थोडंफार कमी करण्याच्या मार्गावरती आहे. तर एकच टाईम चहा काही बंद होणार नाही, 1 टाईम सकाळी पाहिजेच पाहिजे.
देवाची बत्ती लावून घेतली. मेन म्हणजे अगरबत्ती घरामध्ये सुद्धा लावली आणि बाहेरसुद्धा अगरबत्तीचा वास पूर्ण घरभर पसरला ना की इतकं छान वाटतं, खूप मस्त वाटतं. आता निवांत थोडा वेळ खुर्चीमध्ये बसते आणि आता एक काम करायचं आहे, तर ते म्हणजे कपाट आवरणं. मला कपाट आवरायला ना दिवसा कधीच आवडत नाही. कपाट मी नेहमी रात्रीचंच आवरायला घेते. घरातली कामं झाली ना, स्वयंपाक वगैरे झाला की ते कपाट आवरायचं. आता मला स्वयंपाक वगैरे काही बनवायचा नाही आहे. आता फक्त पाणी पिल्यानंतर जे सकाळचं आहे ना ते गरम करायचं, भूक लागेल तेव्हा खायचं. आणि रुद्रासुद्धा बड्डेला चालली, ती काही ना काहीतरी खाऊन येईल. त्याच्यामुळं आता थोडासा वेळ आहे माझ्याकडे, म्हणून म्हटलं कपाट आवरून घ्यावं. पण इतका पसारा काही काढणार नाही आहे. थोडासा एक लाईन जास्त पसारा झाला आहे कपाटामध्ये, तर ते सगळं आवराआवर करून ठेवा. आता रुद्राची केसं कशी विंचरायची ना काहीच कळत नाही. त्याची केसं छोटी पण नाही आहेत आणि धड मोठीसुद्धा नाही आहेत. आणि हेअरकट असा करायला सांगितलं आहे ना की व्यवस्थित केसच विंचरता येत नाहीत. तिची ती आता कशी तरी विंचरून जाईल. मी जशी विंचरत होते तसं तिला आवडलंच नाही. तिला म्हटलं तुला जसं पाहिजे तसं विंचर आणि जा. आणि केस जरी वाढवलीत ना तरी मलाच त्रास होणार आहे, कारण की सकाळी एकतर गडबड असते, टिफिन बनवा, सात्विक उठतो आणि मग हिच्या 2 वेण्या कधी घालायच्या, म्हणून मी तिची केस वाढवत नाही, अशी शॉर्ट करते. आता तिची ती तयार झाली आणि गेली. तर कपाटामधले जिथे जास्त पसारा झाला आहे ना त्या लाईनीतले सगळे कपडे काढले. सगळे काढले नाही, माझे ड्रेस वगैरे तर मी काढलेच नाहीत किंवा रुद्राचेसुद्धा नाही आणि सात्विकचेसुद्धा कपडे काढले नाहीत. जे बाकी इतर असे साड्या वगैरे किंवा बॅगा वगैरे, टॉवेल वगैरे जे वरच्या साईडला ठेवलं आहे ना तिथेच जास्त पसारा झाला आहे, तर तेच आज मी साफ करणार आहे. जास्त लोड मी कधी घेत नाही. मी माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये सांगत आले, मी नेहमी टप्प्याटप्प्याने साफसफाई करत असते. पण दिवसातून थोडी ना थोडी साफसफाई माझी चालूच असते. रोज काही ना काहीतरी करते. थोडं थोडं साफसफाई केली ना की कसं घरसुद्धा नेहमी स्वच्छ राहतं, वातावरण आनंदी राहतं. आणि घर स्वच्छ असलं, वातावरण आनंदी असलं ना की मन नेहमी सकारात्मक राहतं. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते, एकदम लोड घेऊ नका, थोडी थोडी घराची साफसफाई करत राहायचं. आता तुम्हाला एक सांगते, गृहिणी म्हणून आपण ना अनेक भूमिका निभावत असतो, आई, पत्नी, मुलगी आणि घराची व्यवस्थापिका. त्यामुळे ना आपल्या कामाचं कौतुक आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा सांगते, आपण जे काम करतो ना त्याचं कौतुक आपण आपल्या मनामध्ये स्वतः करायचं. तसंही एखादं काम आपण हातामध्ये घेतलं आणि ते पूर्ण झालं की त्याचा एक आनंद वेगळाच असतो. त्याच वेळेस आपण आपलं कौतुकसुद्धा करायला शिकायचं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, तर ती म्हणजे कितीही घरामध्ये काम असू द्या, पण स्वतःसाठी ना 15 ते 20 मिनटं काढायचे म्हणजे काढायचे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आले, म्हणजे मी कितीही काम करत असले ना तरी स्वतःसाठी मी वेगळा वेळ काढते. आणि ते तुम्हीसुद्धा करा, कारण का त्याच्याने ना आपण जर हेल्दी राहिलो ना तर पूर्ण घराला हेल्दी ठेवू शकतो. म्हणून स्वतः फिट राहण्याचा प्रयत्न करा, कामही होतच राहतील. आता हे मला वाटते सगळ्यांच्या आवडीचं काम असावं महिलांचं. कपाट आवरायला घेतलं की एखादी साडी किंवा एखादा ड्रेस बऱ्याच दिवसानंतर ती आपल्याला दिसली की आपण आपल्या अंगावरती टाकून बघतो किंवा घालण्याचा प्रयत्न करतो. आता ही साडी ना 2 वर्ष झाले, म्हणजे आमच्या सप्ताहाच्या टायमाला घरामध्ये सगळ्यांनी घेतलेला, कलर वेगळे पण एकच पॅटर्न. याचं मला ब्लाऊजसुद्धा शिवायचं आहे. तर म्हटलं वाट बघत होती पुण्यामध्ये आल्यानंतर शिवेल, पण आता म्हणते की थोडंसं कमी झाल्यानंतर शिवेल. 2-3 ब्लाऊजं मला शिवायचीच आहेत. साड्या मी जास्त घालतच नाही, मला व्यवस्थित असे घालता येत नाही साडी. आणि त्यात मी आता मोठी झाली, त्याच्यामुळे आता नकोच वाटतं. म्हटलं आता थोडंसं वजन कमी करावं आणि त्याच्यानंतर मग मस्त ब्लाऊजं शिवून साड्या घालाव्या. आता ही साडी मला भरपूर आवडते, पण मी अशी घातलीच नाही आहे हिला. आता हे सगळे कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवते आणि कपाटामध्ये ठेवून देते. आता मी आल्यापासून ना ह्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू ना कमीसुद्धा केलेत. कपडेसुद्धा भरपूर कमी, म्हणजे लागणारेच कपडे कपाटामध्ये ठेवलेत. बाकी मी त्यांचा वापर ज्या कपड्यांचा करत नाही ना ते एका बॅगमध्ये भरून ती व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी ठेवलेत. आता हे कपाट आहे ना हे फक्त आमची वापरण्याची जी कपडे आहेत ना तेच याच्यामध्ये ठेवलेत. आता हे सगळं ठेवते आणि त्याच्यानंतर ना सात्विकला जेवण भरवेल. तो आता छान खेळतो आहे, तुम्हाला पुढे दाखवते. आता आजचं जे माझं साफसफाईचं टार्गेट होतं ना तर ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. आता घर खूप छान आणि फ्रेश दिसतं आहे. काम पूर्ण झाल्यावरती मिळणारं जे समाधान आहे ना ते वेगळंच असतं. आता हे ना देवाचे रुमाल आहेत, तर ते ना मी ऑनलाईन मागवलेले. त्यातला एक मी वापरायला काढला आहे आणि हे ठेवलेत. खूप छान आलेत, मिशोवरून मी घेतलेले.
प्राईससुद्धा अगदी रिजनेबल आहे आणि क्वालिटी छान आहे. आता खूप साऱ्या वस्तू ना मी ऑनलाईन मागवले, तर त्याच्यावरती एक वेगळाच व्हिडिओ बनवेल आणि त्या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता झाली कामं. आता सात्विकला तुम्हाला दाखवते पुढे काय करतो. इतका वेळ सात्विक मस्त खेळत होता, काही त्रास दिला नाही त्याने. टी व्ही बघत होता आणि बबल रॅप कपाटामधून मी काढला होता ना, तर ते घेऊन तो मस्त खेळतो आहे. आणि रुद्रा अजून काही आली नाही. तर आता तिला जवळच आहे, म्हणजे बाजूच्याच रूममध्ये बड्डे होता, तर बाहेर मुले खेळत आहेत. खाऊन पिऊन त्यांचं झालेलं आहे. आता तिला बोलवते आणि सात्विकला जेवण वगैरे भरवते. जर तुम्हालाही असे रुटीन व्लॉग, साफसफाईचे व्हिडिओ आणि गृहिणी जीवनाशी संबंधित व्हिडिओ जर आवडत असतील ना, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन येईल. तर चला आता सात्विकला जेवण भरून घेते आणि नंतर मग आम्ही दोघीजणी जेवू. थोडा वेळ टी व्ही बघितली, त्याच्यानंतर मग आता झोपायची तयारी. तर आता ह्या रूममध्ये कधीतरी रुद्र झोपते, तिला असं वाटलं एकटं झोपावंसं तर ती झोपते, नाहीतर मग सहसा आम्ही हॉलमध्येच झोपतो. आता अंथरूण तर हॉलमध्ये मी केले, कधीतरी मध्ये उठून येते, जर तिला त्या साईडला ना पंखा नाही आहे, त्याच्यामुळे मग हॉलमध्ये येते ती झोपायला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.